नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये. तर आमच्या इकडचं वातावरण बघा, तुम्हाला वाटत असेल की भरपूर पाऊस पडत असेल, पण तुमच्या इकडंच भागात पाऊस पडतोय. मुंबई, पुणे आणि पुण्याच्या अलीकडेही पाऊस पडत असेल, पलीकडेही पडत असेल, पण आमच्या इकडं सोलापूर भागात पाऊसच का पडत नाही हेच समजेना झालंय. दररोज आभाळ एवढं येतं की जसं काही खूपच पाऊस कोसळणार आहे, पण अजिबात एकही दिवस अजूनही पाऊस पडलेला नाही आमच्या इकडे. आणि चला मग, हे होतं फिल्टरचं पाणी भरायला चालू होतं घरात. आणि अजिबात कसलाही पाऊस नाही आहे आमच्याकडे, फक्त वारं भरपूर सुटतं आणि अशाही वातावरणाने आम्ही सध्या खूप सारे आजारी आहोत. आता इथं इडलीचा प्रोग्राम चालू होता, तर मध्ये मध्ये तुम्हाला गोलूचा आवाज येत असेल. ही काय चटणी तयार होती आणि हे राहिलेले इडलीचं पीठ. आणि तसंही तुम्हाला माहितीच आहे इडली कशी बनते, बाकी काय सांगायची गरज नाही. तर बघा हिंदवीचा अवतार, सदा मॅडमना मोबाईल वगैरे लागतो, एवढी भांडणं करतात. तर मध्येच व्हिडिओ रिकॅप झालेला होता. आणि चला मग, आता तेच इडली ओपन करून खायचा टाईम झाला होता. डायरेक्ट खालीच गरम गरम घेतलं होतं आणि सगळ्यांना वाढायला वगैरे चालू होत्या इडल्या. आणि ह्या काय इडल्या पहिल्या स्टार्टिंगच्या एवढा फ्राय झाल्या काय समजलंच नाही. हे बाजूनी त्याची डिझाईन पूर्ण चुकलेली होती. तर हे बघा, ह्याची डिझाईन एकदम व्यवस्थित आलेली आहे. आणि याच्याबरोबर काय चटणी केलेलीच होती, पण त्याचबरोबर आम्ही घरी जेवण्यासाठी बटाट्याची भाजी मोकळी होती. आणि हे बघा, ही चटणी मी तयार केलेली दाखवते. आणि तसंही मला अशा खतरनाक वातावरणामध्ये पोरींना आधी वाफ द्यायचं खूप जरुरी वाटत होतं, म्हणून त्यांना मी वाफ द्यायला गेले. तर ते वाफ द्यायच्या आधीच लेकरांचं बटन चालू बंद करायचं चालू असतं. आणि एकतर खूप वेळ मला ते बसवायलाच टाईम गेला का, तर त्याच्यामध्ये मी ओतलं बरं का आधी, म्हणजे जे पाणी असतं ना दिलेलं आपल्याला, तर त्याच्यामध्ये वापच येईना, वरच चालली, काय समजायचं ना मला. तर मग नंतर ना मी व्यवस्थित खूप वेळ बघितलं असं का होतंय, वर खाली वर खाली. नंतर समजलं मला की हे म्हणजे वरून फिट्ट बसलंच नाही, त्याच्यामुळे ते तसं होतंय. तर बघा आता हिंदवी कशी बसलेली आहे, बारीक धूर दिसतंय, पण ते माझ्याकडून फिट्ट बसलंच नव्हतं वरचं जे टोपण असतं ते. आणि नंतर मी काय केलं, फिट्ट बसवलं. त्याच्यानंतर तुम्हाला मोहरं दिसेलच की फुल म्हणजे प्रेशर धुराचा. धूर असेल तरच वाफ चांगली येते असं समजतं, पण हे खूप बारीक असं होतं, त्याच्यामुळे मला वाटलं की काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेच. चला मग मी दाखवते धूर आलेला. आता हे बघा, ही अशी वाफ असते. तर माझ्या लेकरांचं तोंडाने वाफ घ्यायचं चालू होतं, पूर्ण तोंडात ते घालून. नाकाचं तर सोडाच, नाकात तोंडात जायचं मी लांबून धरा म्हणलं तरी ते तोंडातच घालत होते. आणि थँक्यू सो मच आपली ब्लॉगिंग बघितल्याबद्दल, आणि सगळ्यांना बाय.